आणि मी बसून राहीन पायऱ्यांवर तुझे शेजारी घरी येईपर्यंत, आणि बसून राहीन पायऱ्यांवर तू घरी येईपर्यंत. आणि तू उशिरा आलास तर मला खूप काळजी वाटेल, आणि लवकर आलास तर खूप आनंदी होईन मी. आणि तुझ्याबरोबर तुझ्या सगळ्या पार्ट्यांना येईन आणि खूप नाचीन, मनातले सगळे विचार संपेपर्यंत. आणि चुकले तर सॉरी म्हणेन, आणि प्रचंड खुश होईन जेव्हा तू मला माफ करून टाकशील. आणि तुझ्या फोटोकडे बघतेय मी आता, आणि मला असं वाटतं की असंच ओळखत राहावं मी तुला आयुष्यभर. आणि तुझ्या फुंकरीचा आवाज माझ्या कानात ऐकू येतोय, आणि तुझी त्वचा माझ्या त्वचेवर जाणवते मला. आणि तू रागावलास ना की मला खूप भीती वाटते. तुझे डोळे असे विस्फारलेले आणि चेहरा दुरावलेला, तरीही फार सुंदर दिसतोस तू. आणि खरं तर तुझ्यासाठी मला एक मांजरीचं पिल्लू आणायचंय, पण नको. त्याला माझ्यापेक्षा जास्त अटेन्शन मिळेल या विचाराने मला जळायला होते. आणि तुला त्रास देणाऱ्या सगळ्या झुरळांना मी काढून टाकीन घरात, आणि गिफ्ट्स आणीन तुझ्यासाठी तुला नको असलेली. आणि ती परत घेऊन जाईन कारण तुला ती नकोय. आणि परत विचारेन तुला, माझ्याशी लग्न करशील? आणि तू परत नाही म्हणशील, आणि मी परत विचारेन. कारण जरी तुला वाटलं की मी मनापासून बोलत नाहीये, तरी खरंच शपथ मला असंच वाटतं. अगदी तुला पहिल्यांदा विचारल्यापासून आणि आज जेव्हा सगळं संपतंय तरी मी रेंगाळते अजून. शेवटची 10 मिनिटं तू मला तुझ्या आयुष्यातून बाहेर टाकण्याआधीची, मला विसरून जाण्याआधीची की मी कोण होते. आणि सतत संवाद साधायचा प्रयत्न करते त्या काही तुटपुंज्या भावनांबद्दल, ज्या अथांग उत्स्फूर्त, कधी कधी जखडून टाकणाऱ्या, कधी सैल सोडणाऱ्या, मला अधिक चांगलं व्यक्ती बनवणाऱ्या, त्या उत्स्फूर्त, अस्वस्थ, अमर्याद, अशांत भावना. ते प्रेम जे मला तुझ्याबद्दल वाटतं आणि वाटत राहील कायम. हिनल, तुला माहितीये हा सीन ना याने कित्येकदा केलाय माझ्या समोर. तू जीव ओतलास का? मिनल, थँक्स. एका दिग्दर्शकासाठी येऊन मोठं गिफ्ट कुठलं असू शकतं?